काजूची भाजी बनायची आज आपल्याला. मी पूर्ण मसाला काढून घेतलेला आहे. आता हा मसाला पूर्ण मी भाजून घेणार आहे. काजू भिजून घेतलेले मी ते 1 तास भिजायला टाकले होते पाण्यात. आता मी ते भाजून घेणार आहे काजू. पूर्ण मसाला मी आता भाजून घेतलेला आहे. हा मसाला मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. पूर्ण मसाला आता काढून घेतलेला आहे. काजू मी तसेच ठेवलेले आहेत. आणि आता आपण कढाई मांडणार आहे. आता कढाईत आता मी थोडं तेल टाकले, जिरे आणि अद्रक लसूणची याच्यामध्ये पेस्ट टाकलेली आणि थोडं हळद टाकलेली मी आता. आणि आपण आता जो मसाला काढलेला आहे ना, तो मसाला याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि एकदा मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स केलेलं आहे मी. आता हे पहा, थोडा गॅस स्लोच ठेवायचा, मिक्स असं करीत राहायचं. याच्यामध्ये आपल्याला आता मीठ टाकायचं आहे. डबल एकदा असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं याला झाकण ठेवून द्यायचं 5 मिनटं. हे पहा, आता मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता आपण हा काजूचा मसाला भेटतो त्याच्यामध्ये काजूच्या भाजीचा तो मसाला टाकलेला आहे आणि थोडं पाणी टाकायचं आणि डबल एकदा झाकण ठेवायचं. मस्त हे पहा, आता तेल सुटलेलं आहे याला. आता याला आपण डबल एकदा असं मिक्स करणार आहे. आता ही मी काजू भिजून घेतलेली 5-6 काजूची पेस्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये टाकून द्यायची. कसं भाजी थोडी घट्ट होती, खूप छान आता मी याच्यात 2 चमचे दही टाकलेले आणि डबल एकदा असं आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. एकदम मिक्स करून घ्यायचं. आता मी हे काजू थोडे भाजून घेतलेले आहेत. काजू आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आता मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता याला काजू याच्यामध्ये टाकून द्यायचे. आता एकदम मस्त होती काजूची भाजी. आम्ही गावाकडे असायचो ना, अशी भाजी खूप करायची आमची आई. खूप छान लागते ही भाजी. आणि आता आपण त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकणार आहे. थोडं आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढी भाजी करायची. खूप छान भाजी लागते. याच्यासोबत मैद्याच्या रोट्या बी छान लागत्या आणि चपात्या पण छान लागत्या. पण मी मैद्याच्या रोट्या केलेल्या आहे. आता भाजी आपली उकळून झालेली. आता आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहे. खूप छान लागते ही भाजी. तुम्ही एकदा नक्की करून पहा.